नमस्कार, मी मनस्री. मनस्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ हा वेगळ्या ठिकाणाहून शूट होतोय. खूप दिवस झाले खरं तर हा पोस्ट करायचा होता, पण काय झालं की एडिटच झाला नव्हता. भरपूर सारे घरात चेंजेस चालू आहेत. सध्या खूप सारी कामांचा व्याप वाढलेला आहे, त्याच्यामुळे राहून गेलं. तर हा व्हिडिओ आहे यल्लम्मा देवीच्या डोंगरावरचा. तर सगळ्यात आधी आम्ही सकाळची सगळी कामं आवरून फर्स्ट टाईम मी सासूबाईंबरोबर गेलेली. सॉरी सेकंड टाईम. याच्या आधी आमचं लग्न झालेलं त्या वर्षी गेली होती. त्याच्यानंतर आत्ता येऊ ना मी सोबत. चला. सकाळी 9:00-9:30च्या दरम्यान आम्ही निघालो होतो. आम्हाला पोहोचायला उशीर झाला. तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही पोहोचलो जोगनबावीवर. तिथं गेल्यानंतर पहिला अंघोळ केली जाते आणि मग त्याच्यानंतर हे लिंब नेसायचा कार्यक्रम आहे, जो की मी फर्स्ट टाईम एवढं डिटेलमध्ये बघते. मी जेव्हा पहिली टाईम सासूबाईंबरोबर गेलेली तेव्हा इतकं डिटेलमध्ये मला बघता आलं नव्हतं. खूप सारी गर्दी होती, पण आत्ता एवढी गर्दी नव्हती. त्याच्यामुळे खूप साऱ्या बारीक-सारीक गोष्टी यावेळेला समजल्या मला. ज्यांच्याकडे दर्शन असतं ते प्रत्येकजण लिंब नेसतात त्या बायका, पण ज्यांची मागणी असतात ती लोकंही लिंब नेसतात. तर त्याच्यानंतर ही अशा पद्धतीने मंदिराच्या बाजूने असे वेढे घेतले, म्हणजे प्रदक्षिणा घातली जाते आणि मग त्याच्यानंतर तो लिंब काढून ठेवला जातो आणि मग बाकीचं जे काही पडल्यांचं वगैरे कार्यक्रम आहे तो केला जातो. पण हे सगळं माझ्यासाठी नवीनच होतं. व्हाईट साडी घातलात ते माझ्या सासूबाई आहेत आणि त्या पडल्या भरत होत्या. घरातून जे काही जेवण करून घेऊन गेलं जातं तेच पडल्यांमध्ये भरलं जातं आणि मग त्याच्यानंतर तिथे पडल्या भरून झाल्यावर मग जेवण वगैरे करून आम्ही डोंगरावर निघालो. तिथे गेल्यानंतर आम्ही जिथं स्टे केला होता सगळ्यात आधी तिथे पोहोचलो. त्याच्यानंतर बॅग्स वगैरे ठेवल्या. जास्त फार शूट करता आलं नाही इथे, कारण कामं खूप सारी असतात. लोकं कमी होती त्याच्यामुळे कामांचा लोड थोडासा जास्त होता आणि इथे आम्ही स्टे केलं होतं 1 दिवसासाठी, कारण आम्ही एकच दिवस राहतो. पण माझ्या माहेरी वगैरे 4-4 दिवस राहतात. तर खूप छान होतं, फॅसिलिटी छान होती. आतमध्येच टॉयलेट वगैरे होतं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. पाणी 24 तास होतं. तर आम्ही तिथं गेलो. त्याच्यानंतर चहा वगैरे करून पिला. म्हणजे रूममध्येच आम्ही गॅस वगैरे सगळं घेऊन गेलेलो होतो. तिथं चहा वगैरे करून पिला आणि मग त्याच्यानंतर आम्ही दर्शनाला म्हणून निघालो. पण जायच्या आधी पुरणपोळी बनवायची म्हणून त्याची डाळ वगैरे शिजवून ठेवून गेलेलो. पीठ वगैरे मळून ठेवलं होतं आणि तिथे गेल्यानंतर इतकं मस्त असं डेकोरेशन होतं. पण आम्ही गेल्यानंतर समजलं की मंदिर बंद झालं. लवकर मंदिर बंद होतं, त्याच्यामुळे आम्हाला दर्शन काय भेटलं नाही. पण पडल्या वगैरे बदलून घ्यायच्या असतात, ते सगळं इथं घेत होत्या ह्या बायका सगळ्या. तर मी पण तेच बघत बसली होती. म्हटलं आता काही पर्यायच नाही, कारण मंदिर बंद झालं तर उद्या सकाळी आम्हाला परत यायचं होतं आणि इथं दरवर्षी पडल्या चेंज केल्या जातात, हेही मला आत्ताच समजलं खरं सांगायचं तर. फारसं इतकं माहिती नाही. मी दरवर्षी जाते, पण एवढं राहत नाही आम्ही. पडल्यावर तर त्या दिवशी जाते आणि लगेच निघून येतो. त्याच्यामुळे हे अगोदरचं काहीच माहीत नव्हतं. घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाकाचा घाट घातला. खूप साऱ्या पुरणपोळ्या बनवायच्या होत्या आणि त्या बनवल्या आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. 4:30 वाजेपर्यंत पुरणपोळी बनवली पहाटे. त्याच्यानंतर 4:45च्या नंतर अंघोळ वगैरे करून छान आवरून वगैरे लवकर आम्ही दर्शनाला गेलो. म्हटलं लवकर दर्शन घेऊन या. तिथं गेल्यानंतर आम्ही लाईनमध्ये उभा राहिलो आणि पैसे घेऊन वगैरे खूप आता हे चालू आहे, दर्शन देतात. पण आम्ही ना लाईनमध्ये उभा राहून 1 तास लागला आम्हाला. पण खूप छान दर्शन झालं. इतकं मस्त दर्शन झालं ना, की आज पहिली टाईम मी आईला इतकं मस्त तिचं रूप बघितलं, जे की मला याच्या आधी कधी आठवतही नव्हतं. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी ना मला माहीतच नव्हत्या. पण ह्यावेळेला माझ्या सासूबाईंनी पूर्ण डिटेलमध्ये मला सांगितलं आणि खूप छान वाटलं खरं तर. आणि खूप छान होतं एकंदर हे 2 दिवस. आणि दर्शन ना आम्हाला अजिबात धक्काबुक्की वगैरे तिथे काहीच झाली नाही. खूप छान दर्शन झालं आणि इतकं मनसोक्त त्या गोष्टी ना अशा मला अनुभवता आल्या. खूप भारी वाटलं मला ह्या टायमाला. बाकी सगळ्या छोटी-छोटी मंदिरं आहेत तिथं दर्शन घेतलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही जिथं आम्ही रूम केला होता तिथं आम्ही आलो. येताना आम्ही थोडीफार शॉपिंग पण केली होती. जास्त काही घेतलं नाही, कारण आपलं चालू असतं आठवडी बाजार वगैरे असतो किंवा दर आठवड्याला आपण जातो मार्केटमध्ये, तिथून आपलं काही ना काही घेणं चालू असतं. त्याच्यामुळे असं यात्रेमध्ये असं निवांत फिरून असं काय घ्यायचं असं काही जास्त झालंच नाही. आणि हे आहे कुंडईतून पाणी वगैरे घेऊन जातात बाटलीतनं भरून, तर तेच घेत होते इथं सगळेजण.
आम्हाला दर्शन छान झालं, पण ग्रेशूच्या पप्पांना दर्शनच भेटलं नाही. कारण ते जेव्हा आले त्याच्यानंतर एवढा वेळ लाईनमध्ये उभं राहणं पॉसिबल नव्हतं. कारण पडल्यांचा वगैरे कार्यक्रम होता. त्याच्यामुळे त्यांनी बाहेरूनच नमस्कार केला आणि मग पडल्यांचा वगैरे कार्यक्रम झाला, जेवणं झाली. सगळा रूम वगैरे आवरून घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही जायला निघालो. सामान सगळं शिफ्ट केलं आम्ही गाडीमध्ये आणि त्याच्यानंतर जाण्याची पूर्ण तयारी चालू होती आमची. थंडी पडली होती त्याच्यामुळे स्वेटर वगैरे घालून पॅक झाली होती मी इथे आणि फायनली आम्ही निघालो. खूप छान प्रवास झाला आणि रात्री पोहोचायला आम्हाला 10 वाजले. तर माझ्या ग्रेशूसोबत ही एक मुलगी आहे, तिची छान फ्रेंडशिप झाली होती. रिलेटिव्हमधलीच आहे आमच्या. तर तिचं नाव आहे दुर्विका. खूप छान आहे ते बाळ. तर असं आम्ही फायनली जायला निघालो. गाडीमध्ये सगळेजण नंतर झोपले आणि 10 वाजता घरी पोहोचलो. मम्मी घरी होती त्याच्यामुळे घरचं काही मला टेन्शन नव्हतं. घरी आल्यानंतर मस्त फ्रेश वगैरे झाली. आयतं जेवण मिळालं आणि छान असं गप्पा मारत जेवण केलं. तर असा होता आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.